Good morning. So in the last two lectures we study the DNA as a genetic material bit, and in this bit we completed two experiments. One is the Griffith and one is the Avery, MacLeod and McCarthy experiment. शेवटच्या दोन पिरियड मध्ये लास्टली आपण दोन एक्सपेरिमेंट कंप्लीट केले. एक बाय द ग्रिफिथ, वन एक्सपेरिमेंट बाय द ग्रिफिथ. एक ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट स्टडी केला ज्यामध्ये आपण DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल हा बीट कंप्लीट करायला सुरू केला, ज्यामध्ये ग्रिफिथने दोन स्टेप्स किंवा दोन वर्ड्स डिफाइन केले. वन इज द ट्रान्सफॉर्मेशन and one is the transforming principle, but he cannot be found exact chemical nature of the genetic material. पण त्याला जेनेटिक मटेरियल काय हे एक्झॅक्टली डिस्कवर करता आलं नाही. त्यानंतर 1944 मध्ये तीन सायंटिस्टने US नेमली एवेरी, मॅकलिऑड अँड मॅकार्टी या तीन सायंटिस्टने जेनेटिकली DNA इज द जेनेटिक मटेरियल इज प्रूव्ह. ते त्या तिघांनी मिळून DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह केलं. बट ॲट दॅट टाइम इन 1944 ऑल बायोलॉजिस्ट आर नॉट कन्व्हिन्स्ड. पण त्या पिरियडमध्ये म्हणजे 1944 मध्ये 1944 मध्ये सगळे बायोलॉजिस्ट एवेरी, मॅकलिऑड अँड मॅकार्टी या तिघांच्या एक्सपेरिमेंटने कन्व्हिन्स झाले नाही. अँड बिकॉज ऑफ दॅट वी कॅन स्टडी वन मोर ॲडिशनल फॉरवर्डेड एक्सपेरिमेंट रिगार्डिंग DNA ॲज द जेनेटिक मटेरियल. अँड दॅट एक्सपेरिमेंट इज द थर्ड एक्सपेरिमेंट इज द हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट. DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे स्टडी करण्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये जे तीन एक्सपेरिमेंट आहेत त्याच्यातला हा थर्ड एक्सपेरिमेंट आहे. हा एक्सपेरिमेंट हर्शी अँड चेस या दोन सायंटिस्टने 1952 मध्ये कंडक्ट केला ओव्हर द बॅक्टेरियोफेजेस. हा एक्सपेरिमेंट त्याने कशावर कंडक्ट केला? द बॅक्टेरियोफेजेस. आता प्रश्न आहे की व्हॉट इज द बॅक्टेरियोफेजेस? तर इट इज द कंडिशन वियर bacteriophage is the condition where any virus infect the bacteria. कोणत्याही व्हायरसचं एखाद्या बॅक्टेरिया इन्फेक्शन झालं तर त्या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण बॅक्टेरियोफेज ही टर्म यूज करतो. किंवा सिम्पली असं म्हणू शकता तुम्ही व्हायरस प्लस बॅक्टेरिया इज इक्वल टू बॅक्टेरियोफेजेस. बॅक्टेरियोफेजेस ही अशी कंडिशन आहे ज्या कंडिशनमध्ये कोणत्या तरी एका व्हायरसचं कोणत्या तरी एखाद्या बॅक्टेरियाला इन्फेक्शन होतं. आणि मग ऑन द बेसिस ऑफ बॅक्टेरियोफेजेस हर्शी अँड चेस conducted one experiment in 1952 to show the nature of genetic material or to prove the nature of genetic material, chemical composition of genetic material, or which chemical is the genetic material. genetic material म्हणून कोणता केमिकल काम करतोय हे शो करण्यासाठी हर्शी आणि चेसने 1952 मध्ये एक फॉरवर्डेड ग्रिफिथ, एवेरी, मॅकलिऑड आणि मॅकार्टी या दोघांचा फॉरवर्डेड एक्सपेरिमेंट कंप्लीट केला ओव्हर द बॅक्टेरियोफेजेस. वी नो द व्हायरस. आपल्याला व्हायरस माहिती आहे. व्हायरस हे असं कंडिशन आहे ज्या कंडिशनमध्ये इट इज अ सेल्युलर ऑर्गनायझेशन. व्हायरसचं जर ऑर्गनायझेशनचा विचार केला तर त्याची ऑर्गनायझेशन टोटली कशी आहे तर असेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. दॅट मीन्स इट कंटेन्स आउटर प्रोटीन कोड. त्याच्याकडे दोनच केमिकल कंटेंट आहेत. एक आहे आउटर प्रोटीन कोड, कॉमनली कॉल्ड कॅप्सिड. ही जी बाहेरची प्रोटीन कोड आहे त्याला आपण कॉमनली काय म्हणतो? कॅप्सिड म्हणतो. आणि ही जी बाहेरची कॅप्सिड लेयर आहे कव्हरिंग आहे व्हायरसची, इट इज मेड अप फ्रॉम द प्रोटीन. ती कशापासून तयार झालेली आहे? तर प्रोटीन पासून तयार झाली आहे. आणि इनसाइड दॅट हिअर वॉज जेनेटिक मटेरियल. आणि ह्या प्रोटीन कोडच्या आतमध्ये, कॅप्सिडच्या आतमध्ये व्हायरसची स्वतःचं काय असतं तर
जेनेटिक मटेरियल असतं. हे जेनेटिक मटेरियल DNA किंवा RNA दोन्हीही फॉर्म मध्ये असू शकतं. बट हर्शी अँड चेस यूज such a virus in which genetic material is present in the form of DNA. पण ह्या हर्शी आणि चेसनं जो व्हायरस यूज केला तो असा व्हायरस होता ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल RNA नव्हता. जेनेटिक मटेरियल कशाच्या फॉर्म मध्ये होता तर DNA. म्हणजे त्यानं असा व्हायरस यूज केला ज्या व्हायरसच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून कोण काम करतोय DNA काम करतोय किंवा त्याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल हे DNA RNA नाहीये आणि त्याच्या भोवती काय आहे तर प्रोटीन कोट आहे. आणि अशा एका व्हायरसचं त्याने एका बॅक्टेरियाला इन्फेक्शन केलं, मेनली ई कोलाई बॅक्टेरिया. आणि ह्या एक्सपेरिमेंटसाठी त्याने जो बॅक्टेरिया यूज केला तो बॅक्टेरिया होता ई कोलाई. आणि मग त्याने दोनच केमिकल यूज केले फॉर द एक्सपेरिमेंट, आयदर प्रोटीन और आयदर DNA. DNA दी जेनेटिक मटेरियल आहे का प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी हर्शी आणि चेसने 1952 मध्ये ओव्हर द बॅक्टेरियोफेजेस एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. आता तो एक्सपेरिमेंट त्यांनी सिंपल कंडक्ट केला फॉर द पर्पज ऑफ स्टडी ऑफ द जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल काय आहे, कोणतं जेनेटिक मटेरियल या व्हायरसच्या बॉडीमधून ह्या व्हायरसमधून ई कोलाई बॅक्टेरियामध्ये एंटर होणार आहे. नो डाऊट आहे हा व्हायरस ई कोलाई बॅक्टेरियाला काय करणार आहे, इन्फेक्शन करणार आहे. कारण व्हायरस शोज अ सेल्युलर ऑर्गनायझेशन. व्हायरसकडे टोटली असेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, त्याच्याकडे स्वतःची अशी सिंगल सेल पण नाहीये. दॅट मीन्स इट इज असेल्युलर इन नेचर. तो असेल्युलर नेचरचा आहे. त्याच्याकडे काय आहे तर फक्त बाहेरची एक प्रोटीन कोट आहे, कॉमनली त्याला आपण कॅप्सिड म्हणतो, आणि त्याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. हर्शी आणि चेसने यूज केलेल्या व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल हे DNAच्या फॉर्ममध्ये. आणि सेकंड कॅरेक्टरिस्टिक बघितली व्हायरसची तर दे आर ऑलवेज इन्फेक्टियस. ते ऑलवेज इन्फेक्टियस आहेत कारण दे कॅन नॉट लाईव्ह विदाउट सेल. सेलच्या बाहेर राहू शकत नाही ते. अँड दे ट्राय टू इन्फेक्ट टू द प्लॅन्ट, टू द ॲनिमल ऑर टू द बॅक्टेरिया. आणि मग ते इन्फेक्ट करण्याचा प्रयत्न करतात व्हायरसेस कोणाला तरी, कोणत्या तरी सजीवाला, आयदर प्लॅन्ट्सला, आयदर ॲनिमल्सला किंवा आयदर बॅक्टेरियाला. आणि त्यावरून व्हायरसेसचे आपण 3 टाइप्स करतो, प्लॅन्ट व्हायरसेस, animal viruses and bacterial viruses or bacteriophages. आणि मग या बॅक्टेरियल व्हायरसेस मधला त्यांना असा एक व्हायरस घेतला ज्याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल DNA. आणि मग त्यांना एवढंच प्रूव्ह करायचं होतं किंवा आयडेंटिफाय करायचं होतं, डिस्कवर करायचं होतं की या प्रोटीन मधून या व्हायरस मधून प्रोटीन एंटर व्हायला किंवा DNA एंटर व्हायला. कशामध्ये, बॅक्टेरियामध्ये. त्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांना जो बॅक्टेरिया यूज केला विच इज द ई कोलाई. तो बॅक्टेरिया कोणता होता तर ई कोलाई बॅक्टेरिया. आता हे कन्फर्म करण्यासाठी की या व्हायरसमधून प्रोटीन एंटर होणार आहे का DNA एंटर होणार आहे, दे यूज 2 रेडिओ आयसोटोप्स. त्यासाठी त्यांनी 2 रेडिओ आयसोटोप्स यूज केले, नेमली फॉस्फरस अँड सल्फर. फॉस्फरस 32 अँड सल्फर 35. आणि मग एंटर होणाऱ्या प्रोटीन आहे का DNA हे कन्फर्म करण्यासाठी they can use radioactive phosphorus and radioactive sulfur. मग आता इथे दुसरा प्रश्न पडतो की हे रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस आणि रेडिओएक्टिव्ह सल्फरच का यूज केला, तर त्याचं सिंपल मीनिंग आहे केमिकल कंपोजिशन. वी कॅन स्टडी द केमिकल कंपोजिशन ऑफ प्रोटीन. वी कॅन लॅटर ऑन स्टडी द केमिकल कंपोजिशन ऑफ द DNA. ह्या दोघांचंही केमिकल कंपोजिशन आपण स्टडी करू. प्रोटीनचा आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, DNAचा आपण लॅटर ऑन स्टडी करू. त्या दोघांचं केमिकल कंपोजिशन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की DNA मध्ये प्रोटीन आहे, DNA मध्ये फॉस्फरस आहे, सल्फर नाही आहे. इन अदर हँड प्रोटीन्स मध्ये सल्फर आहे, फॉस्फरस नाही आहे. त्याचा सिंपल मिनिंग आहे ज्या रेडिओएक्टिव्ह मीडियम मध्ये हे फॉस्फरस रेडिओएक्टिव्ह यूज केला मीडियम मध्ये, त्या मीडियम मध्ये या व्हायरसचे DNA रेडिओएक्टिव्ह झाले. तर ज्या मीडियम मध्ये रेडिओएक्टिव्ह सल्फर यूज केला गेला होता त्या व्हायरसेस मध्ये प्रोटीन्स रेडिओएक्टिव्ह झाले. बिकॉज phosphorus is always present in the DNA but not in the proteins, while sulfur is present in the proteins and not in the DNA. कन्फर्म आहे की सल्फर हा प्रोटीन मध्येच असतो, DNA मध्ये नाही. कंपॅरेटिव्हली फॉस्फरस हा DNA मध्येच आहे, प्रोटीन्स मध्ये नाही.
आणि मग ज्या मीडियम मध्ये रेडिओ फॉस्फरस होते त्या मीडियम मध्ये रेडिओ डीएनए, आणि ज्या मीडियम मध्ये हे व्हायरसेस ग्रो केले ज्याच्यामध्ये रेडिओ सल्फर यूज केला गेला होता त्या मीडियम मध्ये ह्या व्हायरसचे प्रोटीन्स रेडिओ झाले. आणि मग यामधले काही व्हायरसेस या इकोलायला इन्फेक्ट केले आणि या मीडियम मध्ये काही व्हायरसेस दुसऱ्या काही इकोलाय बॅक्टेरियाला इन्फेक्ट केले. ते कॅरी ऑन द इन्फेक्शन, ते इन्फेक्शन काय होऊ दिलं, कम्प्लीट होऊ दिलं. इथे लक्षात येतं तुमच्या, परत एकदा रिपीट करतोय की रेडिओ सल्फर इज प्रेझेंट इन द प्रोटीन्स व्हाईल रेडिओ फॉस्फरस इज प्रेझेंट इन द डीएनए. का? कारण फॉस्फरस हा डीएनए मध्येच असतो, प्रोटीन्स मध्ये नाहीये. तर कंपॅरेटिव्हली सल्फर हा प्रोटीन्स मध्येच असतो, डीएनए मध्ये नाहीये. आणि मग ज्या मीडियम मधले रेडिओ फॉस्फरस होते त्या मीडियम मध्ये या व्हायरसचा डीएनए रेडिओ झाला. तर ज्या मीडियम मध्ये रेडिओ सल्फर होते त्या व्हायरसेस मधल्या प्रोटीन हा रेडिओ झाला. आणि ह्या व्हायरसेसचं त्यानं सेपरेटली इन्फेक्शन कॅरी ऑन केलं टू द इकोलाय बॅक्टेरिया. कारण हे व्हायरसेस नॅचरलीच इन्फेक्शन पास करतायत कोणाला, इकोलाय बॅक्टेरिया. आणि मग ते ऑब्झर्व दॅट विच बॅक्टेरिया बिकम्स रेडिओ. आणि मग कंडिशन सिंपल आहे, the bacteria with radioactive phosphorus, the viruses with radioactive phosphorus, असे व्हायरसेस ज्यांच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस यूज केला होता त्याचा सिंपल मिनिंग आहे असे व्हायरसेस ज्यांच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह काय होता, डीएनए. ज्यावेळेस ह्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं थ्रू द बॅक्टेरियल सेल, या व्हायरसेसचं इन्फेक्शन झालं थ्रू द बॅक्टेरियल सेल, अँड आफ्टर इन्फेक्शन दे ऑब्झर्व, इन्फेक्शन झाल्यानंतर ते ऑब्झर्व केलं तर त्यांच्या लक्षात आलं की ह्या बॅक्टेरियाचा डीएनए कसा झालाय, रेडिओएक्टिव्ह. कसा झालाय, रेडिओएक्टिव्ह झालाय. तर हा रेडिओएक्टिव्ह डीएनए बॅक्टेरियामधला रेडिओएक्टिव्ह डीएनए कन्फर्म करतोय की या व्हायरसेसच्या बॉडीमधून बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये डीएनए एंटर झालाय, प्रोटीन्स एंटर झालेला नाहीये. इन अदर हँड ज्या व्हायरसेसमध्ये हिने रेडिओएक्टिव्ह सल्फर यूज केला गेला होता, दॅट मीन्स ज्या व्हायरसेसचे प्रोटीन्स रेडिओएक्टिव्ह होते त्या व्हायरसेसचं परत काही बॅक्टेरियाला, इकोलाय बॅक्टेरियाला इन्फेक्शन कंप्लीट होऊन दिलं, कॅरी ऑन होऊन दिलं. आफ्टर इन्फेक्शन दे ऑब्झर्व, पुन्हा इन्फेक्शन झाल्यानंतर हर्षी आणि चेसनं ऑब्झर्व केलं तर त्यांच्या लक्षात आलं की हा जो बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया रेडिओएक्टिव्ह झाला नाहीये. त्याचा सिंपल मिनिंग आहे की ते प्रोटीन सेंटर झालेले नाहीये. हे दोन स्टेप लक्षात येत आहेत. असे व्हायरसेस ज्यांच्याकडे रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस होता त्याचा मिनिंग आहे रेडिओएक्टिव्ह डीएनए होता. अशा व्हायरसेसचं ज्यावेळेस बॅक्टेरियाला इन्फेक्शन झालं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर बॅक्टेरिया ऑब्झर्व करण्यात आले त्यावेळेस लक्षात आले की हे बॅक्टेरिया कसे झाले, रेडिओएक्टिव्ह झाले. आणि इन अदर हँड ज्या व्हायरसेसकडे रेडिओएक्टिव्ह सल्फर होता म्हणजे ज्या व्हायरसेसकडे रेडिओएक्टिव्ह प्रोटीन्स होते, ह्या व्हायरसेसचं ज्यावेळेस बॅक्टेरियाला इन्फेक्शन झालं त्यावेळेस ते बॅक्टेरिया रेडिओएक्टिव्ह झाले नाही. त्याचा सिंपल मिनिंग आहे त्या पहिल्या स्टेपमध्ये व्हायरसेसच्या बॉडीमधून डीएनए एंटर झाला बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये, तर ह्या दुसऱ्या स्टेपमध्ये प्रोटीन्स एंटर झालेले नाही आहेत. आणि ऑन द बेसिस ऑफ धिस एक्सपेरिमेंट हर्शी अँड चेस in 1952 finally confirmed that, prove that DNA is the genetic material. का DNA हे जेनेटिक मटेरियल आहे? कारण त्यांना ॲबिलिटी दाखवली, पॉवर दाखवली आहे, कॅरेक्टरिस्टिक दाखवली आहे जेनेटिक मटेरियलची, which must pass on from one cell into the another cell, from one living organism to another, from one to another, one to next. आणि ते व्हायरसेस मधून बॅक्टेरियामध्ये एंटर झालेले डीएनए प्रोटीन्स नाही आहेत. आणि मग या बेसवर या एक्सपेरिमेंटच्या सिंपल एक्सपेरिमेंटच्या बेसवर तो एक्सपेरिमेंट हर्शी आणि चेसने बॅक्टेरियल फेजवर कंप्लीट केला, कॅरी ऑन केला. या एक्सपेरिमेंटच्या बेसवर हर्शी आणि चेसने फायनली कन्फर्म केलं की व्हायरसेसच्या बॉडीमधून बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये एंटर होणारा डीएनए आहे, प्रोटीन्स नाही आहेत. आणि या एक्सपेरिमेंटच्या बेसवर त्यानं फायनली कन्फर्म केलं की डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. डीएनए हाच काय आहे तर जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे. दॅट मीन्स विथ द हेल्प ऑफ 3 एक्सपेरिमेंट विच आर कंडक्टेड इन द 20th century, 20व्या शतकामध्ये
कंप्लीट केलेल्या 3 एक्सपेरिमेंटच्या बेसवर आपण कन्फर्म करू की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे इट इज द DNA. काय आहे तो? DNAच आहे. मी रिवाइज करतो एकदा 3 एक्सपेरिमेंट. पहिला एक्सपेरिमेंट शिकलो आपण DNA एंड द जेनेटिक मटेरियल या वीकमध्ये. दॅट एक्सपेरिमेंट इज कंडक्टेड बाय द ग्रिफिथ. तो एक्सपेरिमेंट कोणी कंडक्ट केला? ग्रिफिथ सायंटिस्टने 1928 मध्ये. पण त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याला जेनेटिक मटेरियल डिस्कवर करता आलं नाही. त्या ठिकाणी त्यानं 2 टर्मिनॉलॉजीज यूज केल्या, 2 टर्म्स वापरल्या. वन इज द ट्रान्सफॉर्मेशन अँड वन इज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. पण त्यानं लिव्ह केलेलं, सोडून दिलेलं, ग्रिफिथला डिस्कवर न करता आलेलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, त्याचं एक्झॅक्ट जेनेटिक मटेरियल, त्याचं एक्झॅक्ट केमिकल नेचर डिस्कवर करण्याचं काम 1944 मध्ये ॲबेरी, मॅकलिऑड आणि मॅकार्टी या 3 सायंटिस्टनं 1944 मध्ये कंप्लीट केलं. आणि तिथे पहिल्यांदा कन्फर्म झालं की DNA हाच काय आहे तर जेनेटिक मटेरियल आहे. बट ॲट दॅट पिरियड ऑल बायोलॉजिस्ट आर नॉट कन्व्हिन्स्ड. त्या पिरियडमधले सगळे बायोलॉजिस्ट काय झाले नाही? कन्व्हिन्स झाले नाही. आणि फायनली इन 1952 हर्शी अँड चेस conducted one experiment on the bacteriophages with the help of radioactive phosphorus and radioactive sulfur, and finally they confirmed that DNA can enter from the virus to bacteria. DNA हाच एंटर होतोय कुणामधून? व्हायरसमधून बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये, म्हणजे एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, एका ऑर्गॅनिझममधून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये. आणि त्याचा सिंपल मिनिंग आहे DNA हाच काय असला पाहिजे? हाच काय आहे तर जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी या टॉपिकचा आपला पहिला बीट संपायला, DNA ॲज द जेनेटिक मटेरियल. आणि त्याच्यामध्ये आपण किती एक्सपेरिमेंट स्टडी केले तर 3. वन इज द ग्रिफिथ, वन इज द ॲबेरी, मॅकलिऑड अँड मॅकार्टी, अँड वन इज द हर्शी अँड चेस. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला पहिला बीट कंप्लीट होतोय, DNA ॲज द जेनेटिक मटेरियल. In the next lecture, in the next period, we start the next beat. आणि आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आता नेक्स्ट बीट सुरू करू. आणि उद्यापासून मग आता लेक्चर्स पण आपण थोडेसे काय करू? मोठे करू. प्रॅक्टिकल बेसवर पॉसिबिलिटी चेक करण्यासाठी थोडेसे लेक्चर या 3 दिवसात मी छोटे छोटे घेते. उद्यापासून थोडीशी आपण लेक्चरची साईज, टायमिंग थोडासा काय करू? इन्क्रीज करू. ठीक आहे. घरी राहा, सुरक्षित राहा, स्टे होम, स्टे सेफ. ठीक आहे. काळजी करू नका. कोविड-19 व्हायरस फार काही डेंजर व्हायरस नाही आहे, पण तो हायली कंटॅमिनेटेड आहे. एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे इझिली ट्रान्सफर होतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. बाहेर जर आला तर हात प्रॉपरली व्यवस्थित स्वच्छ क्लीन करत राहा, धुत राहा. हँड सॅनिटायझरचा यूज करा, सोपचा यूज करा. जे पॉसिबिलिटी आहे त्याचा यूज करा. मेनली 3 गोष्टी कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी यूज करा. पहिली, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. समोरच्या व्यक्तीला कोविड-19चं इन्फेक्शन आहे, कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन आहे असं गृहीत धरून त्याच्यापासून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. दुसरी, स्वतःचे हात वारंवार स्वच्छ धुवा. तर हाताचा सारखा तोंडाला स्पर्श करू नका. आणि थर्डली, आपली इम्युनिटी व्यवस्थित ठेवण्यासाठी, आपली प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी एक प्रॉपर बॅलन्स्ड डाएट घ्या. ठीक आहे. थँक्यू. मग उद्या आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट बीट स्टार्ट करू या टॉपिक.